आपण पिंडदान करा अथवा नका करू, आपण श्राद्ध करा अथवा नका करू, मात्र आपल्याच मागील कर्मामुळे आपल्याला प्राप्त झालेले जे वाईट भोग आहेत त्या भोगांचं खापर मात्र आपल्या पितरांवर फोडू नका. पितृदोषाच्या नावाखाली अकारण आपल्याच मागील कर्मामुळे आपल्याला प्राप्त झालेले जे वाईट भोग आहेत त्यांचं खापर आपल्या पितरांवर. गुरुरेव परकाम गुरुरेव दिगंबरा. स्वामीभक्त हो, भाद्रपद पौर्णिमा जी आहे तिला अनन्य साधारण असं महत्त्व आहे. कारण का तर पौर्णिमेच्या अगोदरची जी तिथी आहे चतुर्दशी, ती चतुर्दशी म्हणजे काय आहे तर अनंत चतुर्दशी. त्या दिवशी आपण गणरायांना निरोप देतो आणि अत्यंत प्रेमयुक्त आणि भक्तियुक्त अंतःकरणानं गणरायाला प्रार्थना करतो, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. कारण गणपती बाप्पा आले की घराघरामध्ये आनंदाचा उत्सव सुरू होतो. आनंदाचा उत्सव. गणेशोत्सव म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये आनंदाचं उधाण आणणारा असा तो उत्सव असतो आणि त्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण असतं. आणि त्यानंतर आजची तिथी आहे पौर्णिमेची, भाद्रपद पौर्णिमा. आणि ही तिथी सरली की चालू होतो भाद्रपदाचा कृष्ण पक्ष, ज्याला पितृपक्ष असं म्हटलं आहे. म्हणजे गणरायाला आपण निरोप देतो, इथे स्वामींच्या चरणाशी आपण स्वामीनामाचा उत्सव करतो आणि त्वरित आपण आपल्या पितरांची उपासना करण्यासाठी उत्सुक होतो. कारण पौर्णिमेनंतर कृष्ण पक्षामध्ये पितृपक्ष सुरू होतो. पितृपक्षामध्ये पितरांची सेवा सांगितलेली आहे. इथे आपले स्वामींचे निस्सीम भक्त प्रशांत पेडणेकर साहेब, ज्यांना स्वामींचे कॅमेरामन म्हणून ओळखलं जातं, त्यांनी एक प्रश्न विचारला आहे की पितृपक्षामध्ये श्राद्ध करणं कंपल्सरी आहे का, म्हणजे बंधनकारक आहे का. पितृपक्षामध्ये श्राद्ध करणं बंधनकारक आहे का, कंपल्सरी आहे का. तर स्वामीभक्त हो, हे श्राद्धाच्या विषयी सनातन धर्माचं जे शास्त्र आहे, धर्मशास्त्र आहे, त्यामध्ये काय सांगितलंय ते थोडक्यात आपण जाणून घेऊया आणि नंतर पेडणेकर साहेबांच्या प्रश्नाकडे येऊया. धर्मशास्त्रानुसार हा जो पितृपक्ष आहे, पितृपंधरवडा आहे, त्यामध्ये प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत दररोज महालय करावा असं सांगितलेलं आहे. जर तिथी वृद्धी असेल तर 16 दिवस महालय करावा. तिथी वृद्धी किंवा क्षय नसेल तर 15 दिवस महालय करावा. आणि तिथी क्षय असेल तर 14 दिवस महालय करावा असं शास्त्र सांगतं. मात्र एवढं करायला कोणी समर्थ नसेल किंवा कोणी असमर्थ असेल तर त्यांनी पंचमीपासून सुरुवात करून अमावास्येपर्यंत महालय करावा किंवा षष्टीपासून अमावास्येपर्यंत करावा किंवा अष्टमीपासून अमावास्येपर्यंत करावा किंवा दशमीपासून अमावास्येपर्यंत करावा किंवा
एकादशीपासून अमावास्येपर्यंत करावा. मात्र पंचमीपासून एकादशीपर्यंत ही जी 5 अंग सांगितलेत, 5 पक्ष सांगितले आहेत, त्यामध्ये चतुर्दशी जी आहे, चतुर्दशी ती वर्ज्य करावी असं म्हटलं आहे. मात्र प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत जो महालय सांगितला आहे त्यामध्ये चतुर्दशी वर्ज्य करण्याचं कारण नाही, ती निषिद्ध नाही. आणि महत्त्वाचं काय आहे तर ज्यांचा पौर्णिमेला मृत्यू झालेला आहे, ज्यांचा पौर्णिमेला मृत्यू झालेला आहे त्यांचा महालय काही पौर्णिमेला करता येत नाही. कारण या कृष्ण पक्षामध्ये पौर्णिमा नसते, पौर्णिमा शुक्ल पक्षामध्ये असते. म्हणून पौर्णिमेला ज्यांचा मृत्यू झालेला आहे अशा मृतकांचा महालय एकतर द्वादशीला करावा किंवा अमावास्येला करावा असं विधान आहे. मात्र चतुर्दशीला ज्यांचा मृत्यू झाला आहे, चतुर्दशीला ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांचा महालय चतुर्दशीला करू नये, तो द्वादशीला करावा वा अमावास्येला करावा. आणि जे संन्यासी आहेत, मृत झाले आहेत, त्यांचा महालय अपराह्न व्यापी द्वादशीलाच करावा आणि तो सपंडिक करावा असं विधान आहे. आता इथे एक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो, अपराह्न म्हणजे काय? अपराह्न काळ तर दिवस जो आहे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत त्याचे समान 5 भाग करावे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जो दिवस आहे त्याचे समान 5 भाग करावे. त्यातला पहिला भाग जो आहे तो प्रातःकाल आहे, दुसरा भाग जो आहे तो संगम काल आहे, तिसरा भाग जो आहे तो मध्यान्ह काल आहे, चौथा भाग जो आहे तो अपराह्न काल आहे आणि 5वा जो भाग आहे तो सायण्य काल आहे. तर अशा प्रकारे या दिवसाचे 5 भाग केलेले आहेत आणि अपराह्न व्यापिनी म्हणजे चौथा भाग जो आहे दिवसाचा त्यामध्ये तिथी असेल, ती पूर्ण व्यापून असेल तर त्या दिवशी करावं असं शास्त्राचं विधान आहे. आता स्वामीभक्त हो, हे आपल्याला थोडक्यात सांगितलं. पेडणेकर साहेबांनी जो प्रश्न विचारला आहे की श्राद्ध करणं कंपल्सरी आहे का, तर सनातन धर्माचं एक वैशिष्ट्य असं आहे, सनातन धर्माचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये कोणत्याच जीवावर बंधन घातलेलं नाही, प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य दिलेलं आहे, प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. कारण हा सनातन धर्म जो आहे तो केवळ आत्मतत्वाला ओळखतो, आत्मतत्वाला ओळखतो. तो प्रकृतीविषयी भाष्य करतो, प्रकृतीचं महत्त्व सांगतो, मात्र आत्मतत्वालाच ओळखतो. त्यामुळे आत्मतत्वाचा विचार करायचा असेल तर आपल्या ठाई वैचारिक स्वातंत्र्य नसेल, विचार करण्याचं स्वातंत्र्य नसेल तर आत्मतत्वाची ओळख काही होत नाही. म्हणून श्राद्ध हा जो विषय आहे तो खऱ्या अर्थानं बंधनकारक नाही. मात्र श्राद्ध म्हणजे काय हे अत्यंत महत्त्वाचं. श्राद्ध म्हणजे काय? श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेलं कर्म. श्राद्धामध्ये श्रद्धा अत्यंत महत्त्वाची. श्रद्धा नसेल तर श्राद्ध होत नाही बाबा, कारण श्रद्धेपासूनच श्राद्ध उपजलं आहे. श्रद्धेशिवाय श्राद्ध होत नाही. मात्र
श्राद्ध म्हणजे केवळ पिंडदान आहे का? तर नाही. केवळ पिंडदान करणं म्हणजे श्राद्ध नव्हे. कारण या पंधरवड्यामध्ये जसं पिंडदान केलं जातं त्याच प्रकारे तर्पणही सांगितलेलं आहे. तर्पण म्हणजे जलदान. जलदान हे जलदान करताना आपण पशुपक्ष्यांना करावं, वृक्षांनाही करावं. त्याचबरोबर ज्यांना पिंडदान करणं शक्य नाही, पिंडदान करणं ज्यांना शक्य नाही, त्यांनी एखादा गरीब असेल, एखादा असहाय्य असेल, एखादा वृद्ध असेल तर त्यांना अन्न द्यावं, भोजन द्यावं, त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवावा, त्यांना आनंद वाटेल अशा प्रकारचं कृत्य आपल्या हातून करावं. कारण काय आहे की मनुष्य जन्म जो आहे हा सर्वश्रेष्ठ जन्म सांगितलेला आहे. मात्र मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर आपल्याकडून जी काही कर्म घडतात आणि मनुष्य देह त्याग करताना आपल्या ठाई जे विचार अधिक बळकट होतात, ज्या वासना इच्छा अधिक प्रमाणात बळकट होतात, त्यानुसार आपल्याला पुढील जन्म प्राप्त होतो. मग या जन्मात जन्म प्राप्त झाला ज्याला, त्याला पुढील जन्म कोणत्या योनीत प्राप्त होईल हे काही सांगता येत नाही. इथे पापपुण्याचा मी विषय बोलत नाही. पापपुण्याचा विषय नाही. कोणता जन्म प्राप्त होईल सांगता येत नाही. म्हणून आपण श्राद्ध जे करतो ते आपल्या पूर्वजांचं करतो. मग त्या पूर्वजांचा जो आत्मा वेगवेगळ्या योनींमध्ये प्रवास करतोय. पूर्वजन्म, हा जन्म आणि पुढील जन्म असा हा प्रवास निरंतरपणे चालू आहे. म्हणून आपल्या पूर्वजांचा आत्मा वेगवेगळ्या कुठल्याही योनीमध्ये जो प्रवास करत आहे, त्या प्रवासाच्या दरम्यान त्यांना तृप्ती प्राप्त व्हावी म्हणून आपल्याला वेगवेगळ्या पशुपक्ष्यांनाही देखील अन्नदान करायला सांगितलेलं आहे. आता इथे एक प्रकृतीचा विषय सुद्धा आहे, आपल्याला सांगतो. कारण हा पितृपक्षाचा विचार जो मांडला आहे तो सनातन ऋषीमुनींनी मांडलेला आहे आणि ज्यांनी प्रकृतीचा फार सूक्ष्मपणे विचार केलेला आहे. आणि त्यामुळे पिंडदान का सांगितलं त्यांनी? पिंडदान का सांगितलंय? तर आपण पिंड पूजन करतो आणि त्याचं विसर्जन जे आहे ते नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये, सागरामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्या पाठीमागे एक निश्चित असा उद्देश आहे. कारण हा पितृपक्ष जो आहे तो वर्षा ऋतूमध्ये येतो आणि वर्षा ऋतूमध्ये काय होतं की नदी नाल्यांमध्ये, सागरामध्ये, नदीच्या काठावरील असंख्य मल माती त्या नदीमध्ये जाते. तीच माती वाहत सागरामध्ये पण जाते. त्यामुळे काय होतं की त्या नदीमध्ये राहणारे जे जंतू आहेत, जलचर आहेत, त्यांच्या अन्नाचा प्रश्न निर्माण होतो. अनेक जीव जे आहेत ते नदीतून वाहत सागरामध्ये येतात आणि मग अशा जीवांना अन्न प्राप्त व्हावं म्हणून पिंड केल्यानंतर, त्यांचं पूजन केल्यानंतर ते नदीमध्ये किंवा सागरामध्ये त्याचं विसर्जन करावं असं सांगितलेलं आहे. या पाठीमागचा उद्देश जो आहे तो प्रकृतीचा आहे, हे लक्षात घ्या. मात्र श्राद्ध आपण जे करतो त्यामध्ये प्रधानता कसली आहे तर श्रद्धेची आहे. श्रद्धेशिवाय श्राद्ध होत नाही. त्यामुळे ज्याला पिंडदान करणं शक्य नाही त्याने
जलदान करावं, अन्नदान करावं, गोरगरिबांची सेवा करावी. अगदी तेही शक्य नाही, मला अन्नदान करणं शक्य नाही, मला जलदान करणं शक्य नाही, माझ्याकडे वेळ नाही, तर कमीत कमी आपल्या पूर्वजांचं स्मरण करावं, आपल्या पूर्वजांचं स्मरण करावं आणि त्यांना अत्यंत शुद्ध अंतःकरणानं वंदन करावं, नमन करावं. का बाबा असं? तर आज आपण अनेक लोक, सगळेच नाहीत, तर आपण आपल्या पूर्वजांच्या संपत्तीचा उपभोग घेत असतो. आपण आपल्या पूर्वजांच्या संपत्तीचा उपभोग घेत असतो आणि ती संपत्ती आपलीच आहे असंच आपण मानत असतो. आपल्या पूर्वजांची संपत्ती आपलीच आहे असंच आपण मानत असतो. मात्र ज्यांच्यामुळे मला संपत्ती प्राप्त झाली त्यांच्या ऋणामध्ये मी आहे, त्यांच्या ऋणामध्ये मी आहे. मग ते ऋण काही प्रमाणात तरी फेडण्यासाठी त्यांचं या पंधरवड्यामध्ये स्मरण करावं, त्यांना तृप्त करण्यासाठी. म्हणून आपल्याला पिंडदान करणं शक्य नसेल तर जलदान करावं, गोरगरिबांना आपण भोजन द्यावं, त्यांच्याशी प्रेमयुक्त अंतःकरणानं आचरण करावं. अगदीच नाही तर आपल्या पूर्वजांचं स्मरण करून, आपल्या पूर्वजांचं स्मरण करून त्यांना वंदन करावं. मात्र इथे एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे ती आपल्याला सांगतो, आणि ती म्हणजे आपण पिंडदान करा अथवा नका करू, आपण श्राद्ध करा अथवा नका करू, मात्र आपल्याच मागील कर्मामुळे आपल्याला प्राप्त झालेले जे वाईट भोग आहेत त्या भोगांचं खापर मात्र आपल्या पितरांवर फोडू नका. पितृदोषाच्या नावाखाली अकारण आपल्याच मागील कर्मामुळे आपल्याला प्राप्त झालेले जे वाईट भोग आहेत त्यांचं खापर आपल्या पितरांवर फोडू नका. ते तुमचं काही वाईट करत नाहीत, ते तुमचं काहीच वाईट करत नाहीत. वाईट किंवा चांगलं हे आपणच आपलं करत असतो. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये वाईट घडलं तर अकारण कोणाचं तरी ऐकून यात पितृदोष आहे असं म्हणून पितरांवर आपल्या कर्मांचं खापर फोडायचं नाही. ही एक गोष्ट मात्र आपण सर्वांनी या पितृपक्षाच्या निमित्तानं लक्षात ठेवावी. आणि पितृपक्षामध्ये श्राद्ध करणं कंपल्सरी नाही, मात्र आपण आपल्या पितरांचं स्मरण जरूर करावं, त्यांना वंदन जरूर करावं, परमेश्वराकडे स्वामींकडे जरूर प्रार्थना करावी की माझे पूर्वज ज्या कुठल्या योनीमध्ये असतील, माझे पूर्वज ज्या कुठल्या योनीमध्ये असतील त्यांना त्या योनीमध्ये आपण उत्तम गती प्राप्त करून द्या स्वामी, अशी स्वामींना प्रार्थना करावी. श्री स्वामी समर्थ.